माढा लोकसभा मतदारसंघाबाबत अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी एक बैठक पार पडली। बैठकीमध्ये अजित पवार गटाच्या नेत्यांनी रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या तक्रारींचा पाढा वाचलाय। निंबाळकर आणि गोरे हे आपल्याच नेत्यांना त्रास देतात, त्यामुळे त्यांचं काम करणं आम्हाला शक्य नाही अशी थेट भूमिका या नेत्यांनी अजित पवार यांच्यासमोर मांडली। पण असं असलं तरी महायुतीचं काम करावं लागेल अशी सूचना अजित पवारांनी दिल्याचं समजतंय। दरम्यान माढ्यामधल्या या अंतर्गत वादावर चर्चा करण्यासाठी अजित पवार लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। या सगळ्या घडामोडींबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका होत आहेत देवगिरीवर, तर दुसरीकडे नागपूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसोबत जयकुमार गोरे आणि राहुल कुल यांची बैठक झालेली आहे। काय नेमकं घडतंय महायुतीमध्ये माढा मतदारसंघाबाबतीत? कविता, माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर त्याचं पाहिलं खरं तर या निलेश, आपला आवाज माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये। माढा लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत आजच्या दिवसातल्या या दोन महत्त्वाच्या अपडेट। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी या त्यांच्या बंगल्यावर पोहोचले आणि रामराजे निंबाळकर आणि त्यांचे सहकारी अजित पवार यांच्याकडे पोहोचल्याची ही माहिती आहे। तर दुसरीकडे जे उमेदवार आहेत माढ्यामधना महायुतीचे, त्यांच्यासह जयकुमार गोरे आणि राहुल कुल हे नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचले। त्यामुळे दोनही गटांकडून एकमेकांच्या बाबतीत तक्रारीचा सूर आळवला जातोय आणि दोनही गटांकडून म्हणजे वरिष्ठ नेत्यांकडून महायुतीचा धर्म पाळा असं आवाहन वारंवार नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केलं जातंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।